नमस्कार मंडळींनो, टी आणि वाईब्स या माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा. कसे आसास तुम्ही? बरे आसास ना? बरेच राहा. माझे व्हिडिओज, माझे रील्स तुमका बघूक वेळ मिळूक होयो ना, बरे राहाक वयास. तर आज आपण ऐकतलो एक सुंदरसो लेख जो मालवणीतसून असा. मालवणी आपली जवळची. तुमका वाटत असात ह्या आज बायो काय बोलता, एका आज कोटलो किडो चावलो हा, एका काय झाला, आज मालवणीतसून बोलता हा बायो. तर गंमत अशी असा, आजचा जो लेख असा तो मालवणीतसून असा आणि तो लिहिलो सुनंदा कांबळे, ज्या विजयदुर्गच्या आहेत. मी सुद्धा कोकणातलीच आहे, त्यामुळे मालवणीशी माझी नाळ ही घट्ट जोडलेली आहे. फक्त बोलत नाही, रोजच्या वापरात येत नसल्यामुळे थोडेसे शब्द चुकू शकतात, पण मालवणी ती मालवणीच असते आणि कोकण हे कोकण असतं. कोकणात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य लागतं, असं जे म्हणतात ते काही खोटं नाही. तर आज आपण जो लेख ऐकणार आहोत तो आहे सुनंदा कांबळे यांनी लिहिलेला आणि अतिशय सुंदर लेख आहे. मुलगी सासरी जाताना आई वडील तिला माणुसकीची शिकवण, नाती जपण्याची शिकवण, संस्कार देऊन पाठवत असतात. मुलीने सासरी जाऊन प्रेमाने वागावं, समजुतीने वागावं, सगळ्यांची मनं जिंकावीत आणि नात्यांची विण घट्ट विणावी, असा मोलाचा संदेश या लेखातून दिलेला आहे. जिथे प्रेम, जिव्हाळा, आदर असतो तिथे सासरही माहेरा इतकंच आपलंसं वाटू लागतं. आणि मग माहेरी जेवढं कौतुक होतं तसंच सासरीही प्रेमाने तिचं कौतुक केलं जातं. चला तर मग ऐकूया सुनंदा मावशीच्या अनुभवातून आणि प्रेमळ शब्दातून उलगडणारा हा सुंदर लेख, सुनंदा मावशीचा सांगणा. चला तर ऐकूया आजचो लेख. या माझ्या बरोबर. चला तर मग ऐकूया आजचो लेख. लेखाचं नाव असा सुनंदा मावशीचा सांगणा. आजचा पूर्ण लेख मालवणीतूनच आहे आणि तुम्हालाही तो नक्की आवडेल आणि मालवणी लोकांना खास करून हा जास्त आवडेल. मला उद्देशूनच हा लेख लिहिलेला आहे, त्यामुळे माझं नाव घेऊन या मावशींनी सुरुवात केलेली आहे. खूप छान लेख आहे हा. अमू बेटा, आपल्या संसारात सुखी रव. एका मोठ्या कुटुंबातून तू स्वतःच्या उबदार घरट्यात जातस. त्या घरट्यातल्या सगळ्यांका आपल्या मायेने आपलेशे कर. आता पर्यात तुझे भोवती असलेली सगळी माणसा, आई, बाबा, काका, काकी, आजी, आजोबा, सख्खे चुलत बहिणी, ह्यांच्या बरोबर तुझं आयुष्य लय मजेत गेला. ह्या सगळ्यांचे स्वभाव तू चांगलेच ओळखतस. त्यांनी पण तुका लहानपणापासून जपल्यानी, सांभाळल्यानी, तुझं कौतुक केल्यानी, तुका भयानकता बघितल्यानी. थोडक्यात काय तर तुझं आतापर्यंतचं आयुष्य भरल्या गोकुळात गेला. आता तुका स्वतःच्या संसारात जायचं असा. थैली सगळी माणसा, नई नाती, त्यांचे स्वभाव बघून त्यांच्याबरोबर हसान खेळान रवाचा असा. अमू, बाईचो जन्म म्हणजे भाताचा रॉप. आई बाबा हे शेतकरी. त्यांनी चांगली जमीन बघून तिची मशागत करून बिये पेरल्यानी, चांगला खत पाणी देऊन सरसरशीत कोंब बनवल्यानी. ही रोपा किती चांगली असली तरी ती त्याच जागेवर ठेवणत नाही. ऊन, वारो, थंडी, पावसापासून जपलेला ह्या रोपटा दुसऱ्या जागेतच वाढतला, फोफावतला. थयच त्याचो येईल इस्तार होतलो. म्हणजेच वेलीचा जो विस्तार होतो, वेल जशी वाढत जाते, पसरत जाते, त्या अनुषंगाने हे म्हटलेलं आहे. ह्या निसर्ग नियमानुसार दुसरे जागे हसत जाऊचा असता. त्याच्यासाठी ते का मुळापासून उपटून त्याची पाळा मुळा स्वच्छ धुवून परत चिखलात लावतात. हे जागेकच सासर असा म्हणतात. थय त्या रोपान जशी परिस्थिती असा तसा बदलाचा असता. आपली पाळामुळा नवीन उमेदीन ते जागेत पसरूची असतात. अशा एक माका असाच वया होता, तसाच वया होता असे हट्ट करूचे नसतात. तर जा काय मिळात त्याच्यात समाधान मानून आनंदात राहायचा असता. मात्र खयच्याही परिस्थितीत आपले सद्गुण, संस्कार, चांगलेपणा, माया, प्रेम
आपुलकी आणि मुख्य म्हणजे स्वतःचा विकास करूची भावना सोडूची नसता. म्हणजे दुसरीकडे गेलं तरी आपल्याला जे काही हवंय, आपल्याला जे काही करायचंय, आपला विकास करायचा आहे ते विसरून चालत नाही. आऊस बापूस लेकीसाठी लय खस्ता काढतात, सगळे हट पुरवतात. तेकाच मायर म्हणतात. सासरात आणि मायरात घरातल्या सगळ्यांका विश्वासात घेऊन त्यांका आपुलकीच्या धाग्यान घट बांधून सगळ्यांबरोबर हसत खेळत राहणाऱ्या बाईचा पुढचा जगणं लय सोप्या जाता. पण सगळ्याच परिस्थितीत हसत हसतमुख राहणं ह्या मोठा दिव्यच असता. ताज एका जमता ती मगे सगळ्यांची लाडकी काकी, मामी, वहिनी, सून आणि राजाची प्रिय राणी होता. सोनार जेव्हा अंगठी घडवताना तेव्हा सोना आणि हिरो हे दोनही त्याच्या हातात असतात. तो हिराच्या मापाचाच कोंदण बनवता, त्याच्यात तो हिरो सहज घट बसता. पण लग्नाच्या घडणावळीत कोंदण आधीच तयार असता आणि येणारी सून ही हिऱ्याच्या जाग्यावर असता. ह्या हिऱ्यान तयार कोंदणात आपला आपणाक फिट बसवून घ्यायचा असता. मग तो दागिनो कायम स्वरूपी मजबूत आणि ठसठशीत होता. बघा किती सुरेख शब्दात वर्णन केलेलं आहे मावशीने. अमू, आताच्या परिस्थितीत मी तुका मोठो उपदेश करूचे नाही, पण बाळा, माहेरात लाडांचा कौतुक होता. माहेरात म्हणजे माहेरामध्ये. आणि सासरच्या घरात त्याची चर्चा होता, ह्या लक्षात ठेव. तसा कौतुक पण होता, पण त्याच्यासाठी थंय आपण आपली जागा निर्माण करूची लागता, ह्या पण लक्षात ठेव. तू नात्यांची विण घट्ट बनव, सगळ्यांच्या स्वभावाचा अंदाज घे पहिल्यांदा. नंदुली सांभाळ, कारण ती लय स्फोटक वस्तू असता. बरी तर लय बरी, नाहीतर दादागिरी, अशी गंभीर बाब असतात. नंदुली म्हणजे नणंद. सुरुवातीक दमान घे, आपली पसंती नापसंती दाखवताना चेहरो हसरो ठेव, म्हणजे अर्धो गड सर होता. सगळ्यांचा सगळा ऐकान घे, पोटात ठेव. हडेचा तडे आणि तडेचा हडे अशी पोचपणगिरी करू नको. मोठ्यांका मान दे, बारक्यांका प्रेम माया दे, घरात घरपण दे. आपला अस्तित्व टिकव. उत्तम आरोग्यासकट, अखंड सौभाग्यासकट, दीर्घकाळ प्रापंचिक आणि वैवाहिक सुखाची मालकीण हो. निस्त्या हिऱ्यात किंवा निस्त्या कोंदणात अजिबात किंमत नसता, ह्या कायम लक्षात ठेव बेटा. बघा किती सुंदर पद्धतीने मावशीने याचं वर्णन केलेलं आहे. सुनंदा कांबळे यांनी याचं वर्णन केलेलं आहे. अगदी मालवणीत जरी सांगितलं असेल तरी शेवटी भावना ती कुठल्याही भाषेत असू दे, ती आपल्या सहज लक्षात येते. मावशीचा सांगणा या लेखातून आपल्याला नाती जपण्याचं, प्रेमाने मन जिंकण्याचं आणि संस्कारांची श्रीमंती जपण्याचं महत्व दिसून येतं. तर मंडळी, हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि या लेखातील सर्वाधिक कुठला विचार तुम्हाला आवडला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपण भेटूयाच अक्षर पाठवणी यामधल्या पुढच्या एका सुंदर लेखासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.